मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जेम्स बॉन्ड राई या टीमची. स्ट्राईक एंडला आपण पाहतो जितू या खेळाडूला. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गुणेश या खेळाडूला आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय रमा ठाकूर. चार ओव्हरची मॅच ही देखील असेल. फलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाहीये. गोलंदाजीमध्ये नक्कीच बदल होईल. 35च्या गोलंदाजाला तुम्हाला वापरता येणार नाही. पॉवर प्ले नाहीये. ज्याने ज्याने विशेष गुण प्रावीण्य मिळवले त्यापैकी कोणी हजर असतील तर कृपया यायचं आहे. कुमार आदिती राकेश घरत, स्नेही कदम, सताक्षी दीपेश पाटील, स्वयंतक पंकज पाटील, हर्ष जयप्रकाश पाटील, रुचिता लंकेश्वर किनी, लतिका पंकज पाटील. जर असाल तर यायचं आहे लगेच. आणि देवानंद पांडुरंग पाटील राहणार बरमपूर असतील तर स्टेजवर यायचं आहे. देवानंद पांडुरंग पाटील. रमेश मांगेला मॅन ऑफ द मॅच. तसेच कल्पक कृष्णा पाटील जिथे असेल तर यायचं आहे व्यासपीठावरती. मॅच ऑन. रमेश मांगेला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. पहिला चेंडू यावेळेस ऑन द राईट चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव तर वेगानं पुन्हा थोडंसं फंबल त्या ठिकाणी झालं. बलवा त्या ठिकाणी आहे आणि बलवाकडून त्या ठिकाणी होते थोडीशी मिसफील्ड. 2 धावा. नक्कीच जयघोष झाला असेल डगआउट रिझर्व मध्ये. धारावी माते की जय हा जयघोष तर नक्कीच झाला असेल डगआउट रिझर्व मध्ये जेम्स बॉन्ड राईच्या. 2 धावेनं आपला अकाउंट ओपन करतो जितू आणि आपल्या संघाचं देखील त्या ठिकाणी खातं खोललं गेलं दोन्ही या धावेनं. डान्सिंग विथ द पिच. पुढे येऊन चेंडूला ऑन साइडला खेळलं जात आहे. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं बलवा येतो वेगाना. थ्रो तितकाचा चांगला पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा 2 धावा. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने आपण चला लगेच जाऊया. रमेश मांगेला मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू आणि 36 धावा. मी सन्माननीय पुरुषोत्तमजींना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण बहाल करावा. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. जेम्स बॉन्ड आहे, राई संघ समोर आहे, एका साईडला ओवळा संघ आहे आणि ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघांना पूर्ण कल्पना आहे की इथून जर आपण जिंकलो तर मात्र या 3 ट्रॉफ्यांपैकी या 3 पारितोषिकांपैकी एक पारितोषिक आपण आपल्या नगरीमध्ये घेऊन जाऊ शकतोय. पुढे येऊन यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका जितूच्या बॅटमधून आपण पाहतोय. चंद्रशेखर ओळेकर त्या ठिकाणी आहेत. थोडासा उशीर लागला यावेळेस चेंडूला उचलण्यासाठी. 2 धावा आणि 2 धावेला 3 धावेमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस रनआउटच्या स्वरूपात ही विकेट घेतली गेली. जितू मात्र परतीच्या मार्गी गॉन. डीजे जेवण जास्त झाले का? थँक्यू दादा. चला जरा होळीच्या दिशेने आपण वळूया. गाणी असतील जेवढी गाणी असेल तेवढी वाजव. शिमक्याची गाणी. धाव संख्या 6. निबॅडर मैदानाच्या आतमध्ये येतोय त्या ठिकाणी मिस्टर नितीन पाटील. यावेळेस इनसाइड आउटचा फटका ऑफ साइडला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शतरक्षक त्या ठिकाणी आहे. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. ज्ञानेश्वर मलावडे त्या ठिकाणी आहेत. थ्रो पहा. कदाचित नक्कीच तो प्रॉमिसिंग थ्रो पाहायला मिळत नाही त्या ठिकाणी. धावा पळून काढल्या त्या 3. जेम्स बॉन्ड राई तंत्रशुद्धी खेळी खेळणारा खेळाडू आपण पाहतो गुणेशला. आणि खास करून जवळपास जे आगरी सामाजिक संस्थेची नियमावली आहे ना ती नियमावली बरोबर डोक्यात फिट आहे. कुठल्या क्षणी कधी विकेट टाकायची आहे, कुठल्या क्षणी कुठला खेळाडू पाठवायचा आहे आणि कधी कुठल्या खेळाडूला रिटायरमेंट घ्यायची आहे. इथं आगमन झाले आमच्या गावचे माजी नगरसेवक सचिन हरेश्वर घरत आणि उमलमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष सचिनजी घरत यांचं आगमन झालेलं आहे. यस, यावेळेस आणखीन एक विकेट. ही विकेट पडली नाही तर टाकली गेली. आरामात ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न गुणेशने केला. कारण कुठेतरी गेम प्लॅन करणं गरजेचं आहे.
प्रत्येक संघ या ठिकाणी हरण्यासाठी आला नाही तर प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकण्यासाठी आलाय. प्रत्येकाची अशी इच्छा आहे की आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 8 धावा 10 धावा माफ करा 10 धावा झालेल्या आहेत. 10 झाल्या 10. तुझी इच्छा असेल तर 11 करू का इकडे नको ना ओके चल 10 धावा झालेल्या आहेत. एसटीच्या मागे कोण आहे आमचे मित्रांनो उत्तम ठाकूर आहे आणि उत्तमचे तुम्ही बरेचसे कार्यक्रम झी मराठीवर पाहिले असतील. स्टार प्रवाह या ठिकाणी देखील पाहिले असतील. आपल्या मायमाऊली आहेत महिला कक्षामध्ये कदाचित त्या मायमाऊली बसल्या असतील. त्यांच्या माझ्यासाठी एसटीच्या मागे जो खेळाडू उभा आहे मित्रांनो तो नक्कीच जवळपास उत्तम दर्जाचा कलावंत देखील आहे. झी मराठी त्याच्यानंतर स्टार प्रवाह या मराठी वाहिन्यांवर बऱ्याचशा ज्या सिरियल सुरू आहेत त्या सिरियलमध्ये तुम्हाला नक्कीच या व्यक्तीला तुम्ही पाहिलं असेल. आता नक्कीच एक कुठला तरी कार्यक्रम आणखी येतो उत्तम भाऊंचा एक धावसंख्या 10. हिटलर म्हणून एक मराठी कार्यक्रम येतो आता नवीन झी मराठीवर त्याच्यामध्ये देखील उत्तम भाऊ आहेत त्या कार्यक्रमामध्ये देखील. यावेळेस ऑन साइडला जबरदस्त फटका मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बलवा त्या ठिकाणी आहे प्रोटेक्शन साठी. काय थ्रो पहा आपण मात्र तो थ्रो गॅदर करता आला नाहीये. उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे कारण या संपूर्ण टीमचा विचार केला आपण तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हा पुरस्कार बलवाला दिला देखील गेला होता. त्या कारणाचं मत त्याला तो ते क्षेत्र दिलेले आहे त्या ठिकाणी मिड विकेटची दिशा. सतीश ठाकूर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर चांगला फटका आहे लॉंग लेगच्या दिशेला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. मध्ये चेंडू डायव्हर्ट झाला चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. 1 धाव 2 धावा नाहीये फक्त एक धाव या ठिकाणी काढली गेली. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12 धावा. प्रफुल्य न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो खरोखरच उमेदमानच्या अगेन्स्ट काय ती खेळी केली आहे खेळाडून जबरदस्त खेळी. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठमोठे फटके. पहिला चेंडू मागच्या मॅचची सुरुवात कदाचित या मॅच पासून देखील तीच सुरुवात. मागच्या मॅच मध्ये देखील षटकरनं आपला अकाउंट ओपन केला होता आणि या मॅच मध्ये देखील षटकरनं आपला अकाउंट ओपन करतो मिस्टर प्रफुल्य. आहे आज पांडूच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळणार यावेळेस आणखीन एक बिग हिट. प्रफुल्य पाटील ऑन फायर षटकार. डीजे काय गाणी आहेत पहा आणि गाणी ऐकायला किती मजा येते. मिस्टन स्टोक आहे की चेंडू साइड स्क्रीनच्या बाहेर. षटकरांची तिकडी पूर्ण करताना प्रफुल्य मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ 6 6 and 6. दोनशे 72च्या स्ट्राईक रेटने प्रफुल्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना माफ करा 475च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. सुरेख 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 चेंडू तळा गेला ब्लॉक होलचा चेंडू. मात्र या चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलं. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली प्रफुल्य यांची. लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. मात्र शेवटच्या चेंडूवर वापसी करताना गोलंदाज सतीश ठाकूर. धावसंख्येचा वेग आपण जर पाहिला तर वाढलेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 31-31.
धन शिमग्याचं आईलाय रे आमचे गावान गावान गावात. क्या बात आहे जबरदस्त. असं वाटतं की शिमगा आलाय आणि गाणी ऐकायला खूप बरं वाटतं मित्रांनो. कदाचित थोड्या वेळात तुम्हाला डान्स देखील या गाण्यावर पाहायला मिळतील. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं जात आहे कारण समोरचा बॅटर कोण आहे, आपला पार्टनर, आपला सोबती कोण आहे हे बरोबर आपल्या डोक्यामध्ये फिट केलं आहे मिस्टर नितीन पाटीलनं. यावेळेस फक्त आरामात सिंगल कन्वर्ट केला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडू 3 षटकार. हा एक दबदबा निर्माण केला आहे या खेळाडूनं आणि त्या खेळाडूला स्ट्राईक घेण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. एक्सपिरियन्सच्या अगेन खेळायचंय, एक्सपिरियन्सच्या अगेन खेळायचंय. एक खूप मोठा गोलंदाज. वयोवर्ष जर आपण पाहिलं 60च्या पलीकडे. मात्र मित्रांनो विसरू नका स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट. सहजासहजी हा गोलंदाज मोठमोठ्या खेळाडूंना जागेवर ठेवतोय कारण एक अनुभवी गोलंदाज आहे त्या ठिकाणी. आतापर्यंतच्या बऱ्याचशा मॅचेस आणि वेगवान अचूक टप्पा, भेदक मारा आणि योग्य ती लाईन आणि लेंथ हाताळण्यामध्ये माहीर असा गोलंदाज ज्ञानेश्वर. यावेळेस ऑन साइडला एक धाव तो नक्कीच मिळेल. दुसऱ्यासाठी शूट होतोय. रॉंग 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 एंडला थ्रो. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला. इथे स्ट्राईक एंडला थ्रो द्यायचा होता. 2 धावा. धावसंख्या 34. 2 विकेट आतापर्यंत राही संघाच्या पडलेल्या आहेत. 34 धावा. अंतिम षटक नाही, तिसरं षटक आहे, माफ करा. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू. चांगला चेंडू हाताळला जातोय. बलवा पहा पुन्हा एकदा बलवा वेगाने येतोय. थ्रो मात्र चुकीचा. 2 धावा. धावसंख्या 36. अप्रतिम गोलंदाजी हाताळली जात आहे त्या ठिकाणी. आणि या उर्वरित आपण जर विचार केला 4 चेंडूंचा तर मला वाटतं या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा ज्ञानेश्वर याने खर्च केले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. मी म्हटलं की अनुभवी गोलंदाज आहे आणि नेहमी आपण या गोलंदाजाला स्लॉग ओव्हर हाताळताना पाहिलेला. मात्र यावेळेस नक्कीच प्रफुल्य कदाचित क्रीजमध्ये आहे त्याच्यामुळे नंबर 3चा वापर या गोलंदाजाचा केला जातोय. पुन्हा एकदा यावेळेस स्लो राम फ्लाईट दिली होती, गती थोडीशी कमी केली होती. एकदा तर वेगाने दुसऱ्यासाठी शूट होतोय. स्ट्राईक एंडला थ्रो द्यायला हवा होता. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेला कारण विकेट कुणाची महत्वाची आहे हे पाहणं गरजेचं होतं. मात्र इथे विकेट घेतली गेली ती नितीन पाटील यांची. फलंदाज बाद. धावसंख्या आहे ती 37. समालोचन कक्षामध्ये मागच्या वर्षी गणेशदादांना कॉमेंट्री केली होती. मला अजून आठवते मास्टरची राऊत नक्कीच केली होती. गणेशदादांना मी विनंती करतोय की आपण ही इनिंग संपली की पुढच्या इनिंगला आपण नक्की या. अडीचे 37 धावा 3 गडी. मोठमोठ्या खेळाडूंना जागेवर ठेवलाय. धावसंख्या 38 आणि यावेळेस ते काम पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यानं करून दाखवलं. एक मोठा फलंदाज प्रफुल्य याला मात्र एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. 37 धावा 38 धावा फलकावर आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा हा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 25 धावसंख्येवर खेळतोय प्रफुल्य पाटील. 250चा स्ट्राईक रेट प्रफुल्य पाटील यांचा आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक एक्सपिरियन्स गोलंदाज मिस्टर चंद्रशेखर ओवळेकर. प्रफुल्य आहे स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला आपण प्रशांत किणी या खेळाडूला पाहतोय. आणखीन एक स्फोटक म्हणजे दुधाई तलवार. दुधाई तलवार मैदान के अंदर खडी आहे. यावेळेस फुल टॉस फटका फसतोय मात्र बलवा त्या ठिकाणी चुकी करताना दिसतोय. हा कॅच होणं गरजेचं होतं. इथे महत्वपूर्ण विकेट आहे. दोन्ही साईडला महत्वपूर्ण विकेट आहे. प्रशांत किणीची विकेट देखील तितकीच महत्वाची आहे जितकी प्रफुल्य यांची आहे. आणि यावेळेस दुसरी धाव करताना मात्र प्रशांत किणी परतीच्या मार्गी गॉन.
डीचे धावसंख्या 39. अंतिम षटक आहे. स्लॉक ओव्हर हाताळताना आपल्याला चंद्रशेखर ओळेकर दिसत आहेत. धावसंख्या 39 आहे. सुरेख, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. ह्यावेळेस थोडंसं फंबल झालं होतं, मात्र पुन्हा एकदा चांगला बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईक रोहित करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. 40 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पूर्ण कल्पना आहे चंद्रशेखर ओळेकर यांना पूर्ण कल्पना आहे. प्रफुल्लची बॅटिंग कशी आहे, प्रशांतची बॅटिंग कशी आहे, ही पूर्ण कल्पना या गोलंदाजाला आहे. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे त्या ठिकाणी. मात्र हा चेंडू येतो डॉट. 40 धावा फलकावर आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या इनिंग मधील ते 3 जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी चंद्रशेखर ओळेकर यांची पाहायला मिळते. हा प्रकार होता आडव्या बॅटनं पुलचा फटका. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अडीचे धावसंख्या 46. जबरदस्त फटका आपण पाहिला. हा प्रकार चेंडू हाताळला होता आणि काय तो फटका, जबरदस्त फटका. मिस्तान तो काय चेंडू हवेत. ज्ञानेश्वर चेंडूच्या खाली येत आहेत त्या ठिकाणी. यावेळेस नक्कीच ही महत्वपूर्ण विकेट असेल. प्रशांत मात्रे यांच्याकडील पूर्ण विराम. आणखीन एक विकेट जेम्स बॉन्ड राईस संघाचा 6वा फलंदाज बाद. पाचवा फलंदाज बाद, माफ करा. 5 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत जेम्स बॉन्ड राई या टीमच्या. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 46. अंतिम चेंडू या इनिंग मधील. स्पोर्ट्स ओळा या टीमला 24 चेंडू आणि 50 धावा हे भलं मोठं लक्ष ओळा स्पोर्ट्स ओळा या टीम समोर आहे. अडीचे. चला या पुढच्या इनिंग साठी मी इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये या गावाचा सर्वांना हवा हवासा वाटणारा आवाज आपल्या मायबोली भाषेमध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत मिस्टर गणेश.
Webhub in the mix. लेझिम ग्रुप बघा स्टेजवरती डिपेंड लाईव्ह. जरा कॅमेरा आमच्यात इकडे द्यायचा आहे. हॅलो हॅलो ओला का मला वाटतं राई संघाने 49 केले आणि ओला संघाला 50 करायचा. 24 बॉल खेळून 50 करायचा. आता मैदान कंठचं आहे उमेदवारच्या ग्राउंडवरचं आहे. आता राही सांगितलं म्हणजे मला दोस्तीचं गाणं आठवलं. म्हणजे राही मनवा उत्तन डोंगरी राई मोरवा उत्तन डोंगरी क्यू सताती है मुर्दा अपनासाठी है. बघा राही वर्षी मला आठवलं गाणं दोस्तीमधलं. आज तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शब्द ऐकायला भेटतील. माझ्या तोंडीची तर तुम्ही ऐकिताच. आज बघा गण्या पाटील आहे, गणेश मात्रे. आज तुम्हाला नवीन नवीन काय काय राई करून दो नवीन नवीन शब्द ऐकायला भेटतील. बघ 24 बॉलमध्ये 50 करायचा ओला संघाला. बघा बाजूला आमचे मस्त पाव बेकरी आहे. अपोला सॉरी मदर तेरेचा बेकरी आहे. एकेकाली पाव मिळाचं 4 आणि 8 आणि नरम पाव मिळाचा 8. आता त्या पावाची किंमत गोड पाव 10 रुपये. म्हणजे किंमत कडे गेली. बघा 24 बॉल 50 करायचा. पहिला जोडी उत्तरे मैदानात उमेलमानचं ग्राउंड फर्स्ट क्लास ग्राउंड. पहिला एकेकांनी शेतात बुरखांडीन केलाचं इरखेलाचं काट्या लागायचं. आता बुट्टा आली तुम्हाला कडे चपला तुटायची. सामन्याला सुरुवात पंचाचा इशारा होते. हात वरती गेला करा. बोलार नितीन पहिला जोडी मैदान उतरले रमाकांत. पहिलाच फटका गेला. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा नटराज पेन्सिल जबरदस्त. वा अंपायरचा इशारा कसा होतो. 2 हात वरती. विषम का संख्या का समसंख्या. वा 6 धावा पहिल्याच बॉलवर का फटका. नटराज पेन्सिल के साथ. नटराज पेन्सिल पिशपिशन आणि पेन पट्टी म्हणजे शालींच्या पोराला खेळासाठी. चला पहिला दुसरा बॉल मदर तेरेसा बेकरी सुंदर बेकरी. परत एकदा दोघांच्या मध्ये मला एक टप्पा ना झेल बाद होते मला वाटतं. बघ पहिला मस्त फटका होता 6 धावाचा होता. पण दुसऱ्या फटक्यावर आत्मघाती फटका म्हणजे तर षटका आणि ते फटका बाद म्हणजे 6 धावा 1 बाद. दोन बॉल 6 धावा 1 बाद होते. पहिला गाव माझा जांभारी होता. हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. पहिला गाव माझा जांभारी होता. हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता. बदल जाऊन जायलाय माझे गावानं बिल्डर 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 राहिलाय. पण आता बदल जाऊन जायलाय माझे गावानं बिल्डर. का गण्या गावन बिल्डर आहे. भगवान पाटील तुमच्या माहितीसाठी भगवान पाटील पप्प्याचा एकूण स्कोर आहे 21 चेंडू 55 धावा. भगवान पाटील 21 चेंडू 55 धावा पप्प्या.
चला तिसरा बॉल जोरदार जोरदार मारायचा प्रयत्न होता पण काय फसला बॉल सरळ विकेट कवरच्या हाताने जाते कोणत्या प्रकारची धावणी बघ चौथा चेंडू टाकी देतो मदर तेरे बेकरी आहे मस्त सुंदर जाताना मला ओवलावाला ना राईवाला सांगेल पण जाताना पाव बटर कपची घेऊन जा बेकरी बघा कशी साफ सुंदर आहे पहिल्यासारखी नाही साफ सुंदर बेकरी आहे बाजूला आमचे एक उंबेलाची ताडी मिळते मस्तपैकी पहिला उंबेलकर मुंबईची लोक ताडी पिऊन जायची आता स्कोर होते ते 7 ना 7 एक गडी बाद होते 2 रुपये लिटर ताडी होती 2 रुपये लिटर डापशाचा चणा मिळायचा बॉईल कांदा मसाला टाकून नाही आता 30 रुपये असले असेल चला पुढचा बॉल कवचा आहे एक आणि यो मला वाटते 82-83 पर्यंत होतं यो भाऊ 82-83 साल पुन्हा एकदा दोघांच्या मधीची फटका मारलाय दोघं धावतन पकडीतन कनी पकडीलाय थ्रो बघ आहे ते डायरेक्ट विकेटच्या दिशेची थ्रो येते याला बोलतो थ्रो म्हणजे पक्का पिलीला याला मॉनिश करताना 82-83 चा तू रेकॉर्ड सांगतो तर खरा हा, बोल. पण या मैदानावर 82-83 ला काय परिस्थिती होती तू तुम्हाला दुलाव माहित आहे ना मानव माहित आहे आपण दोघं खेळाचू ना पतिंग गुल जायला का तू दावाचा पतिंग ते मागे नुसता त्या नायगावच्या कोपऱ्यापर्यंत हा तुला पतिंग गुल बोलायची सगळी 100% मग 12 महिने पतिंग असं घरण माझे 12 महिने बघा काय होते धावतो दोघं आउट का नाही आउट नाही खरेखर गण्या पहिला पक्की जवरी मजा होती पण तवच क्रिकेट वेगळं होतं ना आताचं क्रिकेट वेगळं आहे वेगळं खूप जमाना बदलला पहिला ओला का सुक करत तू छाप का काटा करत तू आता टॉस का बॉस Toss का boss, पण ते- असं स्टेज होतं का गाव बसायला तेव्हा असं कडेच स्टेज पण आता या आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे मुळे आम्ही उमेदमान आग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था जवळ येऊन जायली तेव्हा सह स्टेज ना आपले समाजाचे माणसं येवायला लागली जरा मजा येवायला लागली खरोखर मजा यायला लागली आता खरी मजा येते थोडासा काल बदलला आता गजो काल बदलून गेला बदलायलाच पाहिजे बघ आता सगळं डिजिटल जायले Digital. मोबाईल आहे आता पहिला मोबाईल का बघिल कहो मरण जायला तर जावाची रिक्षा घेऊन सांगाला अर्नाला माणूस गेला का तो माणूस अर्नाल शेनी तो पिऊन येवाचा तो मरण उचला घेऊन येवाचा तो जेवून येवाचा पिऊन येवाचा जिथं अर्नालची माणूस तिथं मरण आपले घर आहे ते आहे तेच तर सांगतो ना तुला ना आता सुविधा जाईल ना फोन केला ना पहिला- कारण काय देतो नको बसायला जाईल बसायला जाईल मरण बसायला जाईल अरे काय बसायला अरे मरण सुख तुका पहिला धावतो पहिला गरीब काय- पहिला धावचं पहिला काय सांगते बाई बरी होती की दादा बरा होता काय किती वाजता करायचं मग येत बापा 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 ना जेवणाच्या टाइमवर सांगितलं का नको बसायला जाईल मी बसायला काय बोलायचं तर सगळं बदलतच चाललं सगळी ऑनलाईन सेवा जाईल ना आता. सांगायचं होतं तिकीट बंद करायचा काय मरण दिले दादा पण मरणाला गेल तू बाजार का टिश्यू सोडून देवाचा आठ 2 बाद हा जोरदार पुरी जाऊन मारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी पण थोडासा फसला जोरदार मग चौका गेला असा धावाचा प्रयत्न पण धाव संख्या होती ती 9 बघा 50 धावा करायचा ओला संघाला 50 समोर राही तुम्हाला दोस्तीचं गाणं आठवून दिलं राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है पण राही मोरवा उत्तर डोंगरी क्यों सताती है मुर्दा अपना साथी है म्हणजे राही रे पण ते गाव एक टायटल जोडून दिलं ना तुम्हाला 5 गावाचं राही मोरवा उत्तर डोंगरी तर त्याचे ना मुर्दा मग टाळ्याला टाळा लावून दिला ना तुम्हाला बाग लेगला उतरून बाहेर उतरून मारून पाहिला बघा गेला बॉल बाउंड्रीच्या पार एक टप्पा खेळला ना गेला बघा आता तुम्हाला कांडी उनी चुकी मैदानात प्लेन मैदानात पहिला कांड्याची उरी मारायची पण आता कांड्याची उरी मारायला लागाय नाही बोल सरळ आता नाही ते पण काय चंद्रा 13 थोडी जांभळाची आणू रे पुढचा बॉल पीटरच्या एलवायच्या बाजूशी आता मला वाटतं 2 धाव मिळतीलच धावते दादा तू धाव पायाशी उरीते गेला बाउंड्री पर्यंत अद्याप उरीते पण 3 धावा करतील दोघं वाटते 1 धाव वाचविली खरी धाव संख्या होती 16 ना बाबू 16 धाव संख्या 16 50 धावा करायच्या ओलाला 50 15 बॉल 34 बघा ओलाचं नाव कळलं कधी कार बुक करायची मला कडं ठाण्याची बसायच्या ओलाला जावाला काय उमेलमधला जावाला बांदरला जावाला ओला बुक करा म्हणजे बस शब्द कसे ओ गावठी शब्द आग्र्याचे ओ
दोघांच्या मधील म्हणला मस्त अडविला काय बाप्पा माझ्या 2 धावा झाल्या 18 धावा 18 2 धावा वाचल्या आहे 2 धावा वाचल्या मस्त राई एकेकाली पाग मारला का शिवऱ्या व 15 पाग 20 पाग पराचं खमन खमन या बघायला काय होतं सगळी टिवराटी जाण्याने नेंद्री एंडिंगला खाजरा पकडून नेवाच्या मनशी बिल्डिंग घ्या जायला तर काय आहे काय दिवाण मधला बिल्डिंग घ्या जायला उमेलाला बिल्डिंग घ्या जायला सगळं टावरच जाईल राहिला जायला सिमेंटची जंगल म्हणून पाणी आता जटजट कमी पडते चला पुढचा बोल मारलाय मीराशी मारलाय फटका दोघं धावतन बघू एक होते का 2 होतं नो टू करते तो सांगते नो टू एक धावा धाव सांगे 19 ना 19 13 बॉल 31 धावा करायच्या 13 बॉल 31 बघा 1 ओव्हर 5 बॉल 19 धावा 2 आउट बघा मदत तेरीचा बेकरी जंगलची बॉल टेक आहे 1 टप्पा मारायचा प्रयत्न लेग बाईट धाव संख्या होती 20 बघा 20 सांगितले तर बरं आपल्या बोलायचं 20 बोला का कोंबडीचं पीस चला 20 धावा पाणी घेऊन जा पाणी आता बोले जा लेगचा अंपायर जेपी म्हणते पाणी पडव गरमी जाम आहे तुझ्यासाठी आले मनात पांढरे तुझ्यासाठी आले मनात मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी चला 12-30 जयेश गणेश म्हात्रे अंजा पाटील चला या स्टेज जाऊया पटापट नाना बोलविते काम आहे जरा फुंटी चला चला 12-30 2 ओव्हर 20 धावा जायले आता 12 चेंडून 30 करायच्या कोणाला चेतन याला बोलायला चेतन का शेतन ग्राउंडवर माला उंच दोघं धावतात तिघं धावतात बघूया आता चिरायला अरे नाही चिरायला मस्त बिन टोपी घालून त्याने कॅच पकडेल बघ तिसरा बाद होते फलंदाज तिसरा बाद चला 20 धावा 3 गडी बाद 50 धावाचा टार्गेट ठेवलाय ना 50 ओला ज्ञानेश्वर चला ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर बावंड चला 3 बंधू एकाच शेतन कीर्तन योगेश चेतन आणि संकेत म्हणजे सगळी एकाच शेतन एकाच मांडवाचे मंगारी चालले काय चला तुला टोपण आम्हाला तवीन दे डीजे लाव नको चालू झाला चला 11-30 ज्ञानेश्वर सोपान मुक्त एकनाथ नामदेव तुकाराम मला कव्हर मधून मारला धावते एक फलंदाज बॅट्समॅन मार कॅप्टन कुल एकच धाव मस्त क्या थ्रो बोलतन जबरदस्त मॉलिश आहे हाताला नाही त्या एकाकडे थ्रो केला का हाताच्या डुक्या दुखतन संध्याकाळच्या मॉलिश करावं लागतं एक कॉम्बी फ्लॅन गोली गे
नाही ते शेरिडॉन डोकं दुखलं शेरिडॉन घे, बाम लाव, आयडेक्स लाव. पहिला आयडेक्स होता, बाम होता, आता केवढं स्प्रे ना स्प्रे आयलं. एव्हरीडे मूव आयला या रिलीज पे आयला, एक एक स्प्रे आयले. पहिला बामला आयडेक्सच होता. आज कणीची भाजी केली बोलतो मुगाची नाही मुर्द्याची भाजी. आमचा नरेश होता तो बिचारा गेला. दहा बॉल 29. हॅलो 10 बॉल 29. जोरदार मारता पण फास्ट बॉल. बा किपरच्या हाताने मिळाय नाही तरी पण बसता बोलता पेटींचा बोल टाकीला त्यांनी. डॉट बॉल जाते बाग कसा निर्धाव जाते. भगवान बोलते धारावी माते की जय. सगळ्या देव्या बोला, सगळ्या देव्या आपल्या वरती आण. आता वाईट बॉल बर अंपायरचा समांतर अंक फडफड केला म्हणजे विमान उडायला तयार. हा विमान उडायला तयार होतं. अंपायर कोण आहे? जेपी आणि मुकेश. वा मुकेश आत समांतर रेषेन गेला म्हणजे विमानवर तयार. सगळे पॅसेंजर बसले विमानान, सेलिब्रिटी बसला असा. चला म्हणजे अवांतर धाव वाढली. 22 50 धावा करायच्या. बॅटची कड लागले पण कोणत्याही प्रकारचे धावणी. चांडू जाते निर्धाव मस्त बॉलिंग करते म्हणजे 1985 सालचा बॉलिंग पडल्यासारखं वाटलं मला. कपिल देव कसा यॉर्कर मारायचा आता बुमराह मारते यॉर्कर म्हणजे एकेकाला शिकवित गेला, ट्रेनिंग दिले. आता बुमराहसारखा यॉर्कर कोण मारू शकत नाही. चला शेवटचं 2 बॉल पैकी तिसरे ओव्हरचा 5वा बॉल. बॉल दांडका वा 1985 सायकल मध्ये 86चा बॉल टाकून दिला. चौथा गडी बाद होते ओलाचा. ओला बुक करा लागली. चला एक ओला बुक होत चाललेत. राहुल भाई करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. 7-28 काय बोल बोल. सात 28 7 चौक 28 चौक्यावर चौका पाहिजे. बोल पंकज. चला 2 ओव्हर 5 चेंडू जाईल. तिसरे षटकाचा 1 बॉल बाकी आहे म्हणजे 7 चेंडू तुम्हाला 28 करायचा. 7 चौका मारायचा. 4 7 28. पित्रांना कावलं बोलली तर पित्रांना कावलं येत नाही माहित आहे का. एक माणूस गावांचा चालले तर घरावर आडाते कावला का येतोच नाही. शेवटी बोलतो एक भैया विचारते बोलतो काय घराव कला चालाय बोलतो आमचे पूर्वजांना घास घालायला चाललो. असं का चालते तर बिकते दिसा. चला पुढचा बॉल. पुढचे नंतर सांगतो तुम्हाला मी पुढची स्टोरी. चला लास्ट बॉल. तिसरे ओव्हरचा लास्ट बॉल. 7-28 7 बाउंड्र्या पाहिजे. 7 बाउंड्र्या 7 चौक. आपटून मला तो बॉल शाबास.
1 2 3 4 नाही 2 अल्लूच थ्रो. इथं आगमन झालंय. धावसंख्या होती ती इथं आगमन झालेलं आहे राकेश 24. डिसोजा आणि वैशाली डिसोजा यांचं. रिया डेव्हलपर्सचे मालक राकेश डिसोजा आणि वैशाली डिसोजा. प्लीज वेलकम. आपलं खूप खूप स्वागत आहे दोघांचं. राकेश डिसोजा आणि वैशाली डिसोजा. रिया डेव्हलपर्स वेलकम. राकेश आणि वैशाली आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला 6 26 6 26 6 बोल 26 धावा. बयाव आपला चरते घरावर आडाते ये जनार्दन ये का करी रे. तो सांगते आमचे पूर्वजांना घास घालायचं तुम्ही सांगितलं तसं. यो आडाते काव 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 कावला का येतोच नहीं. वो कहा है हमारा गांव बहुत लंबा पड़ता है, यूपी में पड़ता है, आने के लिए रिजर्वेशन करना पड़ता है, आना है तो आओ ना तो बाहर में जाओ. काव काव काव. चला पुढचा बॉल 6 बॉल 24 26 धावा. चला 4 25 5 चौकन 1 छक्का. चला 6 26 6 26 कॅप्टन बॉलिंग लायलाय. कॅप्टन म्हणजे काहीतरी गोलंदाजी फरक पडेल. मारलाय घसपटीत धावते मस्त पर तर 2 बार. पंचांचा इशारा आऊट. बोट वरती गेले त्यांनी. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला आता करो पुण्यात धन्यवाद. इथं शुभ सन्मान केला जातो राकेश डिसोजा यांचा. रिया डेव्हलपर्सचे मालक राकेश डिसोजा यांचा शुभ सन्मान केला जातो. सचिनजी घरत साहेबांना विनंती करतो की आपण राकेश डिसोजा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. 5 25 सचिनजी घरत मंडळाचे कार्याध्यक्ष आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत उमेदवार अग्रमास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेची टुर्नामेंट चालू आहे. मॅच मध्ये रंगत आहे, संगत आहे, गणाने पंगत पण आहे. रंगाचे पंगत पाहिजे. रंगीबेरंगी बाटलीनं बाटली चाकली. असला प्रकार चालू या मैदानानं. जबरदस्त मैदान, जबरदस्त मॅच चालू आहे. इथं सन्मान चालू आहे तर राकेश डिसोजा यांचा, रिया डेव्हलपर्सचे मालक राकेशजी डिसोजा यांचा शुभ सन्मान मंडळाचे कार्याध्यक्ष सचिनजी घरत साहेब यांच्या हस्ते होतोय. वेलकम राकेश. बॅक टू गणेश मात्रे. 4 24 चला आता म्हटलं परत मुकेश पंखा वेन फडफड. विमान उडायला सुरुवात. समांतरेशन पण उडत नाही. इशाराच नाही कारण कॅप्टनची पण इशारा वहिनी लाल लाईट पेटेने तिथपर्यंत काहीच नाही. चला 4 23 दोघांच्या मधोमध मारलाय. आता थोडासा काय थ्रो येते बाकी काय जबरदस्त. माता आउट. काय थ्रो शिमारेच्या बाउंड्रीवरची थ्रो येते डायरेक्ट. एक हाती थ्रो. प्रशांत किनी काय थ्रो डायरेक्ट विकेटच्या दिशेने थ्रो. याला बोलतो थ्रो. काही मनाने साधा अशी दादाची यादा एकच वादा राजू दादा एकच वादा एकच वादा एकच वादा. धन्यवाद गण्या. तुझ्या माहितीसाठी सांगतो उमेलमान आग्रे मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेची जी काय कामांना ना ती बाई एक ॲम्ब्युलन्स दिसते उजबे साईडला. ही ॲम्ब्युलन्स आपण 1 वर्ष दिली ना. आज आम्हाला काय द्यायचं माहिती आहे काय, या व्हीलचेअर आण, बेड आण, वॉकर आणि तात्पुरी दांडी घुल जायले त्यांना लेमूचे बॉल. जबरदस्त विकेट घेतले. वाजव थोडा वेळ डीजे. इथं आगमन झालेलं आहे महेशजी मांगेला सर, आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सर. वेलकम.
आपलं खूप खूप स्वागत करतं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपण या व्यासपीठावर बसा. गण्या तुझ्या माहितीसाठी सांगतो आपण नवीन नवीन उपक्रम काही ना काही चालू करीत असतो. आपले ते मान्यवर हा यांगाल बघत डोनेशन राकेश डिसोजा सारखा एक आपला देणगीदार दरवर्षी न विसरता आपल्या मंडळाला सहकार्य करतो. यांच्या सहकार्यामुळे आपण काहीतरी नवीन 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 उद्दिष्ट दरवर्षी ठरवत असतो. अशी उद्दिष्ट आमचं एक ठरलं होतं की या वर्षी व्हीलचेअर बेड द्यायची आहे. तसे प्रगती कोऑपरेटिव्ह बँक यांच्या एकूण आम्हाला चांगला निधी दिलाय. त्यांना आम्ही शब्द दिला होता मंडळाच्या वतीनं की तुम्ही जो आम्हाला निधी दिलाय त्याचा आम्ही पुरेपूर चांगला वापर करणार आणि त्या व्हीलचेअर आणि बेडचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत ते अशोक पाटील आणि गावचे आपले संचालक आणि उपाध्यक्ष मकरंजी घरत साहेब येणार आहेत. तत्पूर्वी मॅच मध्ये रंगत चालू आहे. खरोखरच मॅच तापली आहे. कोण जिंकते बघाच आहे. ओगुला जिंकते का राई जिंकते का मोरवा. तो गण्याने जे गाणं बोललं ना राई मनवा दुःखी चिंता क्यों सताती है मुर्दा अपना साथी है. खरं तसाच प्रकार या मैदानात चालू आहे ना. चालायलाच पाहिजे कारण आगरी कोळी समाजाची मॅच चालू आहे. फार मजा येणार आहे. मॅच तापले. सूर्य पण आता थोडासा मावलत चाललाय. आपले आगरी जात गण्यामध्ये आगरींचा री काढला कारण नेते ती नुसती आग बॅट न बोलशी आपल्याला मारायचा आहे. बॅट न बोलचा खेळ आपल्याला खेळायचा आहे. तोच खेळ आगरी बांधव आपल्या मैदानात चालू आहे. मान्यवर पण खुश आहे. मान्यवर पण संध्याकाळच्या टायमाला थोडा कंटाळा आला असेल जांभिया देतन त्याने सांगतो थोडासा चहा प्या तंदुरुस्त व्हा कारण आमच्या मंडळातर्फे चहा वाटप चालू झालं आहे. आता शेवटी राही आलेली साहेब टाळ्यावादीतन तुमचं स्वागत आहे. आम्ही गाणं बोललो की राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है दुःख की अपना साथी है म्हणजे राही मोर उत्तन डोंगरी क्यों सताती है मुर्दा अपना साथी है म्हणजे 5-6 गाव मिळून बरोबर राही जायला